नमस्कार मंडळी, कसं आहेत सगळा मजा म्हणा. तर आज बनवणार म्हणी एकदम शॉर्टकट पद्धत मध्ये जिरा राईस आणि त्याच्यासोबतच डाळ पालक. इतली भारी डाळ पालक हे लागस, एकदम चविष्ट लागणारी रेसिपी आहे. तर चला मी ही जिरा राईस आणि डाळ पालक कशी करी तुम्हाला फटकामध्ये खडतेस. मी ना त्यासाठी हिरवीगार पालक आहे लिहिलेले आणि तिने मला जे मागल्या दांड्या आहेत ना ते कट करलेस आणि तिला एकदम बारीक चिरिलिसू आणि चिरीसन मिक्सरमध्ये लिसू मी 2 पाणी तिला स्वच्छ धुई काढानी डाळ पालक मणीवाले धुवायगी. आता इले मी कापिलेस ते ना मी कापिली दे आते आणि आता ना इले मिक्सरना मांडा बारीक करलेस पाणी टाकीस आणि इले वाटिलेस ना ते तुम्ही ना इले अशी पण शिजवू शकता डाळ मा. पण इने मला शिऱ्या वगैरे येतच ना तर मग ती कोई पोरीसला आवडत नाही त्यामुळे इले पाणी टाकीस आणि बारीक वाटिले आणि बारीक वाटण मी मला करली. तर आता मिले तोरणी डाळ मी नाटे सपाटवाटी तोरणी डाळ लिहिली. डाळ आहे ना तुम्ही जे आवडी ती लिहा आणि तुम्ही तुमनं चॉईस आहे डाळ ना. मी आटे की मला वरण करा हो इथं मग पोत्रा वगैरे काही काढेल नाहीत. मला शक्यतो अशाच डाळी जास्त वापरायला आवडतेच कारण इनमा भरपूर प्रमाणात प्रोटीन राहस. आता इले मी स्वच्छ कुकरमध्ये धुई काढस. जी डाळ आहे ना ती मणीवाली 2 पाणीच घे धवायगी. आता इनमा टाकस मी पालकना वाटण जे पालकनं वाटण होतं ना ते टाकी तिथं अजून थोडंसं पाणी टाकतो आपण त्यांना आणि यांना काहीच टाकांनी येईल असं शिजाडलं होतं आपण झाकण लायचं नाही. आता झाकण करस मी बंद. गॅसवर किती तर मी 3 शिट्ट्या आता आपण लिहिलो डाळने 3 शिट्ट्या तर म्हणे लिहिली त्यात डाळ शिजणे का नाही म्हणे अजून देखील नाही तेवढा महिना मी आठी डाळले आपण फोडणी नाही तयारी करलीच मी आता कढई मग मी 3 पाय तेलही टाक दिले. मी डायरेक्ट फोडणी दिलं वरून तडका बिडका काहीच द्यावा आणि मी बिलकुल तेल गरम होई गे. पहिले टाकस मी लसूण बारीक लसूण चिरले त्यात मी लसूणले चांगलं कडकडू देस. लसूण या कडकडी घ्यात लगेच टाकस मोहरी टाकानंतर लगेच जिरं पण भारी कडकडी घे आपलं आलं. आता 2 लाल मिरची आणि 2 हिरवी मिरची लगेचच मी आता टाकस कांदा बारीक चिरेल. एकदम शॉर्टकट पद्धत म्हणून तुम्हाला देखाड ना. तर कांदा फ्रेश होऊन येईपर्यंत आपण भुजिलो थोडंसा लालसर यायला पाहिजे फक्त. कांदा आपला कडकडीत तेवढा मग आपण डाळ शिजणे का देखूत. तर डाळ आहे आपली एकदम भारी शिजगी. इले ना चमचा घाईस घोटीलेस ना ते जेवढी बारीक करता येईल तेवढी चमचा घाईस एकदम भारी नरम डाळ शिजगी. आणि थोडीशी डाळने जी कन्सिस्टन्सी ना ती मला अशीच पाहिजे होती म्हणजे डाळना जो टेक्चर आहे ना तर त्याला आयरन मग टेक्चरले काय म्हणत असते काही मला माहिती नाही. पण डाळ मला अशी शिजेल पाहिजे होती सेम जास्त बारीक वरण लागत बी करणे नाही मला थोडीशी अशी दिसायला पाहिजे. कांदाचला आहे ना जास्त सोनेरी रंग होई घ्या. आता त्यांना टाकायचं टोमॅटोचे पण आपण शिजाडले. टमाटर टाकानंतर लगेचच नमक टाक दूध लवकर शिजतील त्या म्हणून टोमॅटो पण शिजी घ्या. फोडणी आहे एकदम भारी बशी घी. तर आता लगेचच टाकस मी ना डाळ आणि पालक. पहिलेच नमक मी टाकलं होतं अजून थोडंसं चवीपुरता नमक मी टाकी देस. नमक टाकीचं नेनमा टाकस मी ते हळद मिरची टाकेलमुळे मी चटणी मसाला काही टाका नाही. आणि इले आता आपण 10 ते 15 मिनटं उकळी काढली. उकडी काढून पहिले त्यांना टाकस मी आता 1 चमचा तूप. तुम्ही तूप पण फोडणी देऊ शकतस. तर आता इले आपण 10 ते 15 मिनटं गतकू थोडा मग आपण ना राईस तयार करलो भात तयार करलो डाळसोबत खावासाठी. आज राईस बी एकदम शॉर्टकट पद्धतीने बनवणार नाही. तर मी आता टाकत तेल 1 पई तेल गरम होई गे त्यांना टाकस मी 1 तेजपत्ता टाकानंतर लगेचच टाकस मी त्यांना 1 चमची जिरे थोडंसं कडकवू देस. तर तुम्हाला ज्या दिवस घाई होईना तुम्ही अशा पद्धतीने जिरा राईस करू शकतस. तर जिरे देखा आपल्यावाला मस्त कडकडी घे. आता लगेचच त्यांना टाकतेस मी पाणी. तर आता पाणीला चांगलं गरम होऊ देस मी आणि त्यांना टाकस मी आता चवीपुरता नमक. असा जिरा राईस पण एकदम भारी लागस. नमक टाके तिथं पाणीला उकडी होत होता. आपण पाणीला उकडी ना तोपर्यंत मी आठे तांदूळ लिहितात. तर मी आठे ना बासमती राईस आवलेलं आहे. तुम्हाला पण जो बी तांदूळ ना तो तुम्ही लिहू शकतस. साधा रेशन ना बी तरी पण चव आहे एकदम भारी लागी. तर येले मी ते धुईलेस 2-3 पाणीच घे स्वच्छ तांदूळ म्हणा दवाई घ्या. ते पाणीला पण आपली उकडी लागणे.
पाणी आपलं वाला मस्त गरम होई गे मी इसलिए पिंजड़ा मग काही पडून मी डायरेक्ट भात उकरली ना तर मी आता तांदूळ टाकते सगळा तांदूळ टाक दिला मी तांदूळ करीसन मिक्स करलेस आणि आता कुकरनं झाकणले लाईस मी 2 शिट्ट्या काढल्यास भातले भात म्हणायला लावाय घ्या कुकरनं झाकण तर देखा डाळ पण आटे होई रेडी डाळ पालक मस्त गॅस करा मी आता बंद आणि आता मी भात शिजाडलेस 2 शिट्ट्या होई गई तर कुकर उघडीसन देखा आटे भात होई गया म्हणाला रेडी एकदम भारी भात होईले देखू शकतास तुम्ही कितना भारी एकदम फुगेले तर चला आता मी तुम्हाला ताट करी संदे खाडस मस्त गचगच पण आणि एकदम भारी हा होई गया म्हणाला जिरा राईस रेडी डाळ पालक पण होई रेडी आता मी आठ एक प्लेट लिहिली एक प्लेट मा साईडला टाकस मी भात लगेचच टाकस डाळ तुम्ही वर भातवर टाकीसन बी खाऊ शकतास हाई विगी मणीवाली रेसिपी रेडी डाळ पालक आणि जिरा राईस चला मग या मग सगळेजण जेवाले आणि असंच मला व्हिडिओ आवडतो तर पण चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पूर्ण व्हिडिओ देखाबद्दल धन्यवाद.